पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी गणेश पाटील तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई पोलीस भरतीचं जे काही फायनल मेरिट लागणार आहे. आता लेखी परीक्षा आणि त्याच्या अगोदर, आता लेखी परीक्षा होणार आहे त्याच्या अगोदर तुमचं ग्राउंड झालं, आता कट ऑफ लागल. तर पॉईंट असा आहे की तुमचं ग्राउंड प्लस लेखी परीक्षेचं जे काही फायनल मेरिट लागणार आहे तर ते कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागणार आहे तर हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. आता तुमचं ग्राउंड झालं, काहींनी 35 मार्क घेतले, काहींनी 40, काहींनी 45 आणि काहींनी 15. ठीक आहे, काहींनी 50 पण मार्क घेतलेले आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की सर कट ऑफ कधी लागणार आहे. त्याच्यानंतरचा मोठा प्रश्न असा आहे की फायनल मेरिट किती लागेल यावर्षी, कारण मला ग्राउंडमध्ये 40 मार्क आहे तर लेखी माझी किती मार्कांची असली पाहिजेत. तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. तर व्हिडिओ प्रत्येक पुरुष व महिलांसाठी महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर बघा, समोर तुम्ही बघू शकतात मुंबई पोलीस फायनल मेरिट अपडेट 2026. तर खूपच कमी मेरिट यावर्षी लागणार आहे, कारण जागा 3500 आहेत. मागच्या वर्षी 2500 म्हणजे 2500 होत्या, यावर्षी 3500 या ठिकाणी जागा आहेत. ठीक आहे, आता मी तुम्हाला कॅटेगरीनुसार डिटेलमध्ये सांगतो. मेलसाठी किती लागल, फिमेल, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त. आता समोर बघू शकतात SC कॅटेगरीचं जे काही मेरिट आहे. आता SC कॅटेगरीचं मेरिट या ठिकाणी जनरलचं 127चं लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल सर मी ग्राउंडमध्ये 35 मार्क घेतलेले आहेत, मग मला किती मार्क घ्यायचे आहेत. तर याच्यामधून हे जे मेरिट मी तुम्हाला सांगत आहे याच्यामधून तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला किती तयारी ठेवावी लागणार आहे आणि तुमच्यासाठी सेफ स्कोर काय. एवढे जरी तुम्हाला मार्क असतील दोन्ही मिळून तर तुम्ही क्वालिफाईड होऊ शकतात, पोलीस होऊ शकतात. ठीक आहे, तर SC जनरल लागेल 127, महिला 119, स्पोर्टमॅन 112, प्रोजेक्ट अफेक्टेड 117, अर्थक्विक अफेक्टेड 115, एक सर्व्हिसमॅन 94, पोलीस पाल्य 110 आणि होमगार्ड 121. त्याच्यानंतर ST कॅटेगरी जनरल 124, महिला 119, स्पोर्टमॅन 113, प्रोजेक्ट अफेक्टेड 112, अर्थक्विक अफेक्टेड या ठिकाणी 79, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन 68, त्याच्यानंतर या ठिकाणी पोलीस पाल्य 109 आणि होमगार्ड 119. समोरची कॅटेगरी या ठिकाणी विजय जनरल कट ऑफ लागेल 132, महिलांसाठी 125, स्पोर्टमॅन 120, प्रोजेक्ट अफेक्टेड 126, अर्थक्विक अफेक्टेड 123, एक सर्व्हिसमॅन 102, त्याच्यानंतर पोलीस पाल्य 114 आणि होमगार्ड 127. समोरची कॅटेगरी या ठिकाणी NTB हे जे विद्यार्थी यांच्यासाठी जनरल 130 आहे, महिलांसाठी 122, स्पोर्टमॅन 121, प्रोजेक्ट अफेक्टेड 123, अर्थक्विक अफेक्टेड 124, एक सर्व्हिसमॅन 94, त्याच्यानंतर पोलीस पाल्य या ठिकाणी 108 आणि होमगार्ड 127. त्याच्यानंतर NTC कॅटेगरी जनरल, आता जनरल कट ऑफ 132 आहे, त्याच्यानंतर महिलांसाठी या ठिकाणी बघू शकतात 125, त्याच्यानंतर स्पोर्टमॅन 124, प्रोजेक्ट अफेक्टेड 126, अर्थक्विक अफेक्टेड 126, एक सर्व्हिसमॅन 115, त्याच्यानंतर पोलीस पाल्य 112 आणि होमगार्ड 129. ठीक आहे, त्याच्यानंतर जनरल कट ऑफ लागेल NTDचा 132, महिलांसाठी 126, स्पोर्टमॅन 123, प्रोजेक्ट अफेक्टेड 128, एक सर्व्हिसमॅन 118, पोलीस पाल्य 113 आणि होमगार्ड 128. हा कट ऑफ पूर्णपणे या ठिकाणी डिटेलमध्ये देण्यात आलेला आहे प्रत्येक जिल्ह्यातील. तो जिल्हा कुठलाही असू द्या, जळगाव असो, त्याच्यानंतर धुळे असो किंवा या ठिकाणी अमरावती असो, त्याच्यानंतर पुणे, मुंबई, कुठलाही असू द्या. त्याच्यानंतर बघू शकतात SBC कॅटेगरीसाठी या ठिकाणी SBCसाठी जनरल 126 आहे, महिलांसाठी 119, स्पोर्टमॅन 116, प्रोजेक्ट अफेक्टेड 122, अर्थक्विक अफेक्टेड 108, एक सर्व्हिसमॅन 84, पोलीस पाल्य 112 आणि होमगार्ड 124. त्याच्यानंतर OBCसाठी जनरल 130 आहे, महिलांसाठी 123, स्पोर्टमॅन 120, प्रोजेक्ट अफेक्टेड 125, अर्थक्विक अफेक्टेड 123, एक सर्व्हिसमॅन 111, त्याच्यानंतर या ठिकाणी पोलीस पाल्य 107 आहे, त्याच्यानंतर होमगार्ड 126. SCBC मराठा विद्यार्थ्यांना SCBC आरक्षण लागू झालेलं आहे आणि हा कट ऑफ जातो हायेस्ट, कारण भरपूर विद्यार्थी मराठा कास्टचे. तर जनरल 131 आहे, महिलांसाठी 125, स्पोर्टमॅन 123, प्रोजेक्ट अफेक्टेड 126, अर्थक्विक अफेक्टेड 125, एक सर्व्हिसमॅन 116, पोलीस पाल्य 114 आणि होमगार्ड 127. त्याच्यानंतर EWS मागच्या वर्षी फायदा ज्या विद्यार्थ्यांना झाला आणि यावर्षी ज्या विद्यार्थ्यांना होणार आहे ती कास्ट म्हणजे EWS सगळ्यात जास्त फायदा होणारे विद्यार्थी
जनरल 123, महिलांसाठी 115, स्पोर्टमॅन 111, प्रोजेक्ट अफेक्टेड 114, अर्थक्विक अफेक्टेड 119, एक्स सर्व्हिसमॅन 97, पोलीस पाल्य 103, त्याच्यानंतर होमगार्ड 121, त्याच्यानंतर सगळ्यात हायेस्ट कट ऑफ लागणारी कास्ट म्हणजे ओपन विद्यार्थी, त्याच्यानंतर बघू शकता जनरल या ठिकाणी 134 आहे, त्याच्यानंतर महिला 128 आहे, त्याच्यानंतर स्पोर्टमॅन 127, प्रोजेक्ट अफेक्टेड 129, अर्थक्विक अफेक्टेड 127, एक्स सर्व्हिसमॅन 122, पार्ट टाईम 98, पोलीस पाल्य 119, होमगार्ड या ठिकाणी 130. तर समोर बघू शकतात सबस्क्राईब गव्हर्नमेंट जॉब गुरुजी गणेश पवार सर. आपला मोबाईल पण देण्यात आलेला आहे 7248994648 आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. आता बघा हा जो कट ऑफ आहे हे मेरिट फायनल मेरिट, आणि ही जी मेरिट आहे याच्या हिशोबानं जर तुमची तयारी असेल, अभ्यास असेल, तर तुम्ही यावर्षी 2026मध्ये पोलिसात भरती होऊ शकतात. हा जो काही या ठिकाणी मेरिट आहे तर हा मागच्या भरतीचा आहे. मागच्या भरतीमध्ये 2500 जागांसाठी जो कट ऑफ लागलेला आहे मुंबईला, जे फायनल मेरिट लागलेलं आहे ते मेरिट या ठिकाणी हे तुम्हाला दिसत आहे. या मेरिटमध्ये या ठिकाणी जे विद्यार्थी बसतील ते विद्यार्थी पोलीस होऊ शकतात, कारण यावर्षी जागा पण जास्त आहे ना अर्ज पण कमी आलेले. सांगण्याचा मुद्दा एकच आहे, जरी तुम्हाला एवढे मार्क असतील, आता हे तुम्हाला मी या ठिकाणी एक अंदाजित मेरिट सांगितलेलं आहे, हे मागच्या वर्षी लागलेलं होतं. त्याच्यानंतर हे जे मेरिट आहे तर याच्यानुसार जर तुमची तयारी यावर्षी असेल ना तर तुम्ही पोलिसात भरती होऊ शकतात. त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुमची या ठिकाणी बघा लेखी परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे, कट ऑफ लवकरच जाहीर होणार आहे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये, म्हणजे जवळपास पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर लेखीसुद्धा लगेच होणार आहे. तर ग्राउंड प्लस लेखी परीक्षा बरोबर या ठिकाणी फायनल मेरिट, तुम्हाला एवढे मार्क असतील तर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाईड आहेत. आता तुम्हाला किती मार्क तुम्ही या ठिकाणी ग्राउंडमध्ये घेतले, त्याच्यानंतर लेखीमध्ये किती घेऊ शकतात ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. हा मागच्या भरतीचं लागलेलं फायनल मेरिट आहे, हे या भरतीचं नाही आहे. या भरतीचा अजून पेपर व्हायचा बाकी आहे. ठीक आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या, एवढे मार्कांचा टार्गेट ठेवा किंवा याच्यापेक्षा जास्त ठेवले तरी चालेल, मेरिटमध्ये येण्याचे तुमचे चान्सेस आहेत. ठीक आहे, काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. काही अडचण असेल तर आपला मोबाईल नंबर आहे 7248994648, याच्यावरती तुम्ही SMS व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. तुमच्या सगळ्या अडचणी इथं सॉल्व्ह केल्या जातील. ठीक आहे, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.